एक कन्या विद्यालय, त्या विद्यालयामध्ये शिकवणारा शिक्षक जो विद्यार्थिनींना कम्प्युटर शिकवण्याच्या बहाण्याने कम्प्युटर लॅब मध्ये न्यायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा। ही घटना चंद्रपूर मधली आहे। लोकमान्य कन्या विद्यालय नावाची जी नामांकित चंद्रपूर मधली शाळा आहे, या शाळेमधली घडलेली ही घटना। 7 ते 8 विद्यार्थिनी जे आहेत त्यांनी या शिक्षकाबद्दल कंप्लेंट केली होती आणि पहिले तर या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता, पण काही पोलीस अधिकारी जे आहेत ते गोपनीय पद्धतीने त्या शाळेमध्ये गेले होते आणि ज्यावेळेस या विद्यार्थिनींची व्यवस्थित पूछताछ करण्यात आली आणि त्यावेळेस त्यांनी हे सगळं खरं सांगितलं। गोवर्धन गोंदे नावाचा हा 51 वर्षीय शिक्षक जो आहे, जो गेल्या कित्येक वर्षापासून या कन्या शाळेमध्ये शिकवत होता आणि तो काय करायचा की ज्या 8वीतल्या विद्यार्थिनी आहेत त्यांना कम्प्युटर लॅब मध्ये कम्प्युटर शिकवण्याचा बहाणे घेऊन जायचा आणि तिथे गेल्यानंतर त्यांना चुकीच्या पद्धतीने हात लावायचा आणि त्यांच्यावर अत्याचार करायचा। ज्यावेळेस या विद्यार्थिनींना ही गोष्ट जी आहे ती पोलिसांसमोर कबूल केली, त्यावेळेस आता ह्या गोवर्धन गोंदेला आता अटक करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर आता पॉस्को अंतर्गत कारवाई देखील होणार आहे। आता एवढंच नाही तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ह्या वर्षी ही जी आहे ही घटना पुढे आलेली आहे, परंतु आता पोलीस त्याचीही पण सगळी आता इन्व्हेस्टिगेशन करताय की या आधी देखील विद्यार्थ्यांसोबत अशा घटना घडलेल्या आहेत याचा अंदाज आता पोलिसांना आहे। म्हणजे अजूनही ही गोष्ट क्लिअर नाहीये, परंतु आता जी इन्व्हेस्टिगेशन होणार आहे पुढे यानंतर आता आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील। परंतु आता ही जी शाळा आहे, एक तर पहिले नामांकित शाळा चंद्रपूर मधली, त्याबरोबरच आपण बघितलं तर कन्या शाळा। आता कन्या शाळा म्हणला तर सगळ्या मुली तिथे शिकणार आहेत, विद्यार्थिनी आहेत सगळ्या, आणि हा जो शिक्षक आहे त्याच्यावर विश्वास ठेवून या विद्यार्थिनी त्याच्याकडून शिकत होत्या, परंतु हा गोवर्धन जो आहे शिक्षक हा नराधम निघाला आणि त्यांच्यावर अत्याचार करत होता। म्हणजे आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी असं पण ऐकलं असेल की कन्या शाळेत टाकल्या तर आपल्या मुली सुरक्षित राहतील, पण आता कन्या शाळा पण सुरक्षित राहिल्या आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह आपल्या सगळ्यांसमोर। आता या घटनेवर काय वाटतंय आणि या नराधमाला कशा पद्धतीने शिक्षा झाली पाहिजे, आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा आणि पाहत राहा न्यूज। एक कन्या विद्या